रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला. रायगड सह्याद्रीच्या अफाट निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि डोंगर दऱ्या यांच्या अलंकाराने सजलेला आणि एकेकाळी मराठी साम्राज्याची राजधानी असलेला किल्ला. आज या गडाला आपण भेट देणार आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या दुर्गदर्शन या मालिकेत आज आपण रायगडला भेट देणार आहोत. रायगडला जाण्यासाठी प्रथम आपण मुंबईतील दिवा जंक्शन येथून माणगाव रेल्वे स्टेशन आणि माणगावमधून एसटी बसनी आपण महाडला जाणार आहोत. माणगाव ते महाड साधारण 1 तासाचा एसटीचा प्रवास आहे. महाडमधून आपल्याला एसटीच्या बसेस रायगडपर्यंत उपलब्ध आहेत, पण या बसेस सारख्या उपलब्ध नसल्यामुळे आपण त्यांची प्रथम चौकशी करून घ्यावी, अन्यथा खाजगी प्रवासी वाहतूक उपलब्ध असतेच. या एसटीच्या बसेस आपल्याला गडाच्या अगदी पायथ्याला आणून सोडतात. कुठून जायचंय वर? इथूनच जायचं आणि येथून गडावर पायऱ्यांनी चढत जावे लागते. गडावर जाण्यासाठी रोपवेचा देखील दुसरा मार्ग उपलब्ध आहे, पण पावसाळ्यात रायगडवर चालत जाण्यात जी मजा आहे ती रोपवेमध्ये कधीच नाही. अथांग पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा, गर्द झाडी, दऱ्या, नदी, नाले, वरूनच पडणारे धबधब्याचे पाणी, पावसाळ्यामध्ये यांचे सौंदर्य अधिकच उठून दिसते. आता आपण गडावर जात असणारा हा काळ मान्सूनचा असल्यामुळे अधूनमधून पावसाची रिपरिप सतत चालू होती. मधूनच डोंगरावर उतरणारे ढग हे या सगळ्या सौंदर्यात अधिकच भर घालत होते. त्यामुळे हा गड चढण्यास अतिशय अवघड जरी असला तरी या सगळ्यामुळे थकवा निघून जात होता. किल्ले रायगड हा गिरिदुर्ग प्रकारातील एक किल्ला असून त्याची उंची समुद्र सपाटीपासून 820 मीटर म्हणजेच 2700 फूट एवढी आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये रायगडची एक खास ओळख आहे. इसवी सन 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून याला आपल्या राज्याची राजधानी म्हणून घोषित केले. रायगडचे प्राचीन नाव हे रायरी होते. युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य व अवघड तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. साधारण अर्ध्यापेक्षा जास्त किल्ल्यावर चढून गेल्यावर आपल्याला महादरवाजा लागतो. महादरवाजाला 2 भव्य बुरुज आहेत. एक 75 फूट तर दुसरा 65 फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास जंग्या म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. महादरवाजाचे स्वरूप अतिशय दाट धुके असल्यामुळे आपल्याला स्पष्ट दिसत नाही. मान्सूनमधील जोराचा पाऊस आणि अतिशय दाट धुके यामुळे या गडाच्या सौंदर्यात जरी भर पडली असली तरी त्यामुळे गडाचे आणि परिसराचे सौंदर्य कॅमेराबद्ध करण्यासाठी खूप अडचणी येत आहे. जेवढा हा परिसर कॅमेऱ्यात सुंदर दिसतोय त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने प्रत्यक्षात सुंदर दिसतो. वर पण धोका आहे. गड चढून आल्यावर सुरुवातीलाच आपल्याला डाव्या हाताला हनुमान टाके दिसतात.
या ठिकाणी एका भिंतीवर मारुतीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. पूर्वी या भागाचे स्वरूप काय होते हे सांगता नाही येणार, पण सध्या आपल्याला इतकंच पाहायला मिळतं. हनुमान टाक्याच्या बाजूलाच आपल्याला हत्ती तलाव पाहायला मिळतो. हत्ती तलाव म्हणजे त्या काळी रायगडवर असणाऱ्या हत्तींसाठी स्नानासाठी, पिण्यासाठी या तलावातील पाणी वापरले जायचे, म्हणून यास हत्ती तलाव असे म्हटले जात होते. आणि दुसरे कारण म्हणजे रायगडवर असणाऱ्या तलावांपैकी हा सर्वात मोठा तलाव आहे, म्हणून देखील यास हत्ती तलाव असे म्हणत. हत्ती तलावापासून थोडे अंतर पुढे चालत गेल्यावर आपल्याला शिरकाई देवीचे मंदिर लागते. सध्या दाट धुके असल्यामुळे समोर असणारे शिरकाई देवीचे मंदिर आपल्याला स्पष्ट दिसत नाही. शिरकाई ही गडावरील मुख्य देवता. शिर्के 5व्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण करून देणारी गडस्वामिनी शिरकाई हिचे हे मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळकर नावाच्या इंजिनियरने हे मंदिर बांधले. हे शिरकाई देवीचं मंदिर आहे. ते शिरकाई देवीचे मूळ मंदिर नाही, मूर्ती मात्र प्राचीन आहे. लहान मूर्ती आहे. आणि धुक्यामुळं गड दिसत पण नाही. शिरकाई देवीच्या मंदिरापासून थोड्या अंतर पुढे चालत आल्यावर आपल्याला हा परिसर लागतो. या परिसरात समोरच महाराजांचा पुतळा, डाव्या हाताला हत्तीखाना, तसेच पुढच्या बाजूला बाजारपेठ लागते. सर्वप्रथम आपण हत्तीखाना पाहणार आहोत. पावसाळ्यातील अतिशय दाट धुक्यामुळे समोर असणाऱ्या इमारती स्पष्ट पाहता येत नाहीत. समोर दिसणाऱ्या हत्तीखान्याच्या इमारतीत हा हत्ती महाराजांनी हत्तींसाठी आणि राहण्याची दमदमा आणि खाण्याची सोय केली होती. पण हा हत्ती खाण्यासमोर लहानच्या 2 तोफा ठेवलेल्या आहेत. आणि इकडं आपल्यासाठी प्रवेश बंदी आहे. आणि इकडं 500 पण वर्षापूर्वी दिसत नाही. रायगडला किल्ल्याचे स्वरूप नव्हते. तो नुसता एक डोंगर होता. तेव्हा त्यास आणि समोर रासीवटा दिसत व नसल्यामुळं तनस अशी नावे होती. या परिसराचा आकार, उंची आणि दऱ्या पाहून याला नंदादीप असेही संबोधले जात होते. हत्तीखान्यानंतर आपण या परिसरात असणाऱ्या महाराजांच्या पुतळ्याजवळ आलेलो आहे. समोर महाराज सिंहासनावर आहेत. पाठीमागं पण गड आहे, पण दिसत नाही. महाराजांच्या पुतळ्याच्या अगदी समोरच बाजारपेठेची इमारत आहे. समोरासमोर 2 रांगा असणाऱ्या या इमारती आजही आपण जशाच्या तशा पाहू शकतो. या 2 रांगांत मिळून 22 दुकाने आहेत आणि दोन्ही रांगांच्या मधील अंतर हे साधारण 30 ते 40 फूट आहे. ही दुकाने साधारण 3 फूट उंचीच्या चौथऱ्यावर आहे. चौथऱ्यावर जाण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था केलेली आहे. साधारण सर्वच खोल्यांचा आकार हा आपल्याला एकसारखाच दिसतो. बाजारपेठ पाहून झाल्यावर बाजारपेठेतूनच समोर जाणारा हा मार्ग हा जगदीश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीकडे जातो. जात असताना वाटेवरच आपल्याला पडझड झालेल्या बऱ्याच इमारती दिसतात. या इमारतींचा वापर कशासाठी होत असे याचा उल्लेख इथे कुठेही केलेला नाही.
या पडझड झालेल्या इमारतींच्या पुढे गेल्यावर आपल्याला जगदीश्वराचे म्हणजेच महादेवाचे मंदिर दिसते. ही एकमेव वास्तू आहे जी या गडावर सुस्थितीत आहे. मंदिराच्या आवारात प्रवेश करण्यासाठी एक लहानसा दरवाजा आहे. या दरवाजातून आत प्रवेश केल्यावर आपण मंदिराच्या आवारात पोहोचतो. मंदिराच्या चारही बाजूना आपल्याला संरक्षक भिंती पाहायला मिळतात. भव्य असे दिसणाऱ्या या मंदिराचे प्रवेशद्वार मात्र अगदी लहान आहे. ज्या प्रवेशद्वारातून आपल्याला वाकून आतमध्ये प्रवेश करावा लागतो. मंदिराच्या समोर नंदींची भव्य आणि सुंदर मूर्ती आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला आतमध्ये एक मोठा हॉल पाहायला मिळतो. तसेच आतल्या भिंतीवर हनुमंताची मूर्ती टेकून उभा असलेली आपल्याला पाहायला मिळते. मंडपाच्या मध्यभागी आपल्याला एक मोठ्या आकाराचे कासव पाहायला मिळते आणि या मंडपातून बाहेरचा परिसर काही अशा प्रकारचा दिसतो. मंदिराच्या पूर्व दरवाजापासून थोड्याच अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी. येथे काळ्या दगडाच्या चिराचे सुमारे 3 ते 4 फूट उंचीचे अष्टकोनी जोते बांधले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीच्या खाली पोकळी आहे. तीच महाराजांची समाधी आहे. महाराजांच्या समाधीच्या पाठीमागेच वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. इतिहासात असे म्हटले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांचे अंत्यसंस्कार चालू असताना या वाघ्या कुत्र्याने आगीत उडी घेतली. जगदीश्वराच्या मंदिरातून बाहेर पडल्यावर आपल्याला इतर काही पडझड झालेल्या इमारती पाहायला मिळतात. यानंतर आपण गडाच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या नगारखाना व राजदरबार या इमारती पाहण्यासाठी जाणार आहोत. पण त्याआधी गडावर धुकं किती प्रमाणात आहे हे दाखवण्याचा मी एक प्रयत्न करत आहे. आता आपण नगारखान्याजवळ आलेलो आहे. नगारखाना हे बालेकिल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारांपैकी एक आहे, जे आपण सिंहासनासमोर पाहू शकतो. रायगड किल्ल्याच्या आत जी मुख्य सिंहासनाची प्रतिकृती आहे त्याच्या अगदी समोरच हा दरवाजा आहे, ज्याला नगारखाना दरवाजा असे म्हणतात. दरवाजापासून सिंहासनापर्यंत ऐकण्यात मदत करण्यासाठी हे स्थान बंदिस्त ध्वनिबद्धरित्या तयार केले आहे. पूर्वीच्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांचे 32 मन सोन्याचे सिंहासन याच ठिकाणी होते असे सांगितले जाते. आता आपण सिंहासनाच्या मागच्या बाजूला असणारा परिसर पाहण्यासाठी जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे राहण्याचे ठिकाण तसेच अष्टप्रधान मंत्रिमंडळाचे राहण्याची ठिकाणे, राणीवसा व इतर ठिकाणे आहेत. हा टेहळणी बुरुज आहे. या ठिकाणावरून हत्ती तलाव व इतर ठिकाणे दिसत आहेत. इकडनं हत्ती तलाव दिसतो.
आता आपण समोर पाहत आहोत हा मुख्य सिंहासनाचा अगदी मागचा भाग आहे। याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे राहण्याचे वाडे होते असे सांगितले जाते। समोर दिसणारी खोली हा खलबतखाना आहे। महाराजांच्या गुप्त बैठका या ठिकाणी होत असत। हा भाग मुख्य सिंहासनाच्या अगदी मागच्या बाजूचा आहे। समोर दिसणारी ही जी जागा आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ म्हणजेच मोरोपंत पिंगळे, रामचंद्र निळकंठ, अण्णाजी दत्तो, दत्ताजी पंत त्र्यंबक, हंबीराव मोहिते, रामचंद्र त्र्यंबक, निराजी पंत, मोरेश्वर पंडित यांचे राहण्याचे वाडे होते। रायगडमधील आणखीन एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे राणीचा वाडा, जो राणी वसा म्हणूनही प्रसिद्ध आहे। या राणीच्या कक्षामध्ये 6 दालने आहेत, ज्यामध्ये खाजगी कमोड आणि आंघोळीची सुविधा सुद्धा आहे। या खोल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही राण्या वापरत असत। परत येताना पावसाचा जोर कमी झाला होता आणि धुकेही कमी झाले होते, त्यामुळे काहीचं स्पष्ट चित्रीकरण यावेळी करता आलं। त्यावेळची ही काही दृश्य आहेत। असा हा माझा मान्सूनमधील रायगडचा प्रवास कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा। मान्सूनमध्ये रायगडचं सौंदर्य हे अधिकच खुलून दिसते, त्यामुळे तुम्ही रायगडला एकदा भेट नक्की द्या आणि शक्य असेल तर रोपवेने न येता चालत या, त्यामुळे तुम्हाला एक वेगळाच अनुभव मिळेल। धन्यवाद।